आवाज येतोय का? कन्फर्म करायचं. आवाज येतोय का? येतोय. येतोय तो. येतोय सर. येतोय सर. आपण कुठल्या क्वेश्चन पर्यंत केलं होतं? एरिया अंडर करू, जरा चेक करा. हा हुआ. सातवा करायचंय ना? हाँ। कोण कोण यायचं राहिलंय? पार्थिश. प्रणव कुठे आहे? करिश्मा पण नाही आहे का? ठीक आहे, रेकॉर्ड तर होणार आहे लेक्चर, लक्ष द्या आता. अश्विन, प्रश्न वाच. In the area enclosed by the ellipse, x square by a square plus y square by b square is equal to 1. Also prove that the area common to ellipse y square by a square plus y x square by a square plus y square by b square is equal to 1. A is greater than b, and its auxiliary circle x square plus y square is equal to a square is equal to area of another ellipse whose semi-axes are a and a minus b. ठीक आहे. तर पहिला पार्ट काय वाचायचा? फाइंड दी एरिया एनक्लोज बाय द इलिप्स एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू वन. पहिला आपण याला फाइंड करूया. फार चांगला क्वेश्चन आहे. इलिप्स पूर्ण क्लॅरिटी दिली इलिप्स बद्दल, इलिप्सच्या एरिया बद्दल. इलिप्सच्या इक्वेशन बद्दल देणार नाही, कारण आपण पॅराबोला हायपरबोला बघत नाही यात. फक्त एरिया अंडर कर्वला जेवढं लागेल तेवढं आपण बघतोय. ठीक आहे. आता अश्विन, तुम्हाला सांग, हा जो इलिप्स आहे, हो बोल ना, लेक्चर चालू आहे. बघ अश्विन, हा जो इलिप्स आहे ह्याचा इक्वेशन जो त्यांनी दिलाय, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल्स टू वन. मला एक गोष्ट सांग, हा जो टोक आहे तो ए कॉमा झिरो असेल का? करून बघ. हा एक्स इंटरसेप्ट काढतो ना रे आपण. एक्स इंटरसेप्ट कसं काढतो आपण? वाय इक्वल टू झिरो पुट करतो, तो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर होईल. सो एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए. म्हणजे हा मागचा जो असेल तो मायनस मायनस ए कॉमा झिरो. झिरो, हा ए कॉमा झिरो. तसंच हा वरचा असेल तो झिरो झिरो कॉमा कॉमा. बी. झिरो कॉमा मायनस ए. ठीक आहे. आता तुला या इलिप्सची एरिया एनक्लोज जेवढी झाली ती तेवढी सगळी फाइंड करायची आहे. मग मी काय तुला विचारतोय, तुला एका क्वाड्रंट मधली एरिया फाइंड करून इंटू फोर करता येईल का? हे मागं घेतले का रे मी एकदा? मला आठवते तुमच्यासोबत घेतलेलं. आपण एरिया काढली याची इलिप्सची. हो. फोर फोर टाइम्स एरिया इन फर्स्ट क्वाड्रंट काढलं होतं ना मग. हो. किती आलं होतं अश्विन, आठवते का उत्तर तुला? विसरू नको आता. वाच. काय इलिप्सची एरिया? बी. पाय ए बी. बी. ठीक आहे.
आता पुढे वाच. फाइंड द एरिया एनक्लोज बाय द इलिप्स. ह्याचं आमचं काम झालंय, मागं घेतलंय मला वाटते मी लेक्चर मध्ये. ठीक आहे ना? हो. एकच मिनिट. हम्म. हा, आमचा आन्सर किती आलाय? पाय बी. आता पुढचा पार्ट बघा. ऑल्सो प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं? एरिया कॉमन टू दी इलिप्स अँड इट्स ऑक्झिलरी. आता हे एरिया कॉमन टू दी इलिप्स अँड इट्स ऑक्झिलरी सर्कल हे मी सांगतो. इज इक्वल टू काय म्हणले? वाच जरा अश्विन. Is equal to another ellipse with semi-axis at A and A minus B. आता सेमी ऍक्सिस जेव्हा ए आणि बी असतंय तेव्हा एरिया होतो पाय ए बी. बरोबर का रे? मग आम्हाला हो. जे टू प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये ते एरिया ऑफ अनदर इलिप्स ज्याचा सेमी ऍक्सिस किती आहे? ए. आणि हा किती आहे? ए A मायनस. minus B. मग ह्याची एरिया काय होईल B. सांगशील मला? Pi A into A minus B. पाय ए इंटू ए मायनस बी. टू प्रूव्ह काय करायचं आहे आम्हाला? कुठली एरिया इक्वल टू एवढी प्रूव्ह करायची आहे? एरिया एनक्लोज बिटवीन. आता पहिला A. भाग वाच. कॉमन टू दी काय? Common A इलिप्स अँड इट्स ऑक्झिलरी सर्कल. is equal to C. ठीक आहे. आता हम्म. हा इलिप्स आहे तुझा. इथंच दाखवतो तुला मी. हा आपला इलिप्स आहे ना. आणि ह्याचं ऑक्झिलरी सर्कलचं इक्वेशन वाच. आता ते का ऑक्झिलरी म्हणले ते नंतर शिकू, पण ऑक्झिलरी सर्कलचं इक्वेशन वाच काय आहे. Square plus Y square is equal to A square. आता ए ची किंमत बी पेक्षा मोठी येणार आहे. हो. मग ए रेडियस घेऊन जर सर्कल काढला तर तो इलिप्सच्या आतनं जाईल का बाहेरनं जाईल? बाहेरून. बाहेरून जाणार. बरोबर का? हो. मग काय म्हणले त्यांनी? एरिया कॉमन टू दी इलिप्स अँड इट्स ऑक्झिलरी सर्कल. इलिप्स आणि ऑक्झिलरी सर्कलच्या मधली एरिया म्हणायचं आहे का रे त्यांना? बिटवीन बाहेर वाली इलिप्स. एरिया ना. हे बघ, मी A to कॉमन. Y coordinate A B to A मधली ना. ए ग्रेटर देन बी म्हटले त्यांनी. एरिया कॉमन टू दी इलिप्स अँड दी ऑक्झिलरी सर्कल म्हणजे त्यांना बेसिकली म्हणायचं आहे की सर्कल आणि इलिप्सच्या मधला पार्ट. जर त्यांचं फ्रेमिंग जरा चुकलंय त्यांना हेच म्हणायचं आहे. कॉमन बिटवीन म्हणजे कॉमन म्हणजे त्यांच्यामध्ये काय येतं. आता मला सांग, एवढा भाग येतो का रे त्यांच्यामध्ये, वरती आणि खालती? इलिप्सच्या बाहेर आणि सर्कलच्या आत कॉमन जो काही भाग आहे त्यांच्यामधला. कारण हा इलिप्स पूर्णपणे सर्कलमध्ये कंटेंट आहे, लक्षात घे. जर तू कॉमनला जर असं म्हटलंस की त्यांच्या दोघांमध्ये सेम काय आहे, जर म्हटलं सर सगळे इलिप्स हा सबसेटच आहे ना या सर्कलचा, मग आपण कदाचित त्याला पाय एवीज म्हणू. पण तसं नाही आहे. ते त्यांनी कुठली एरिया फोकस करताय तिथं? हा बाहेरचा. म्हणजे कोणाच्या बाहेर? इलिप्सच्या बाहेर पण सर्कलच्या आत. कशी काढशील रे अश्विन, मला सांग एरियाची इलिप्सच्या बाहेर आणि ह्याच्या आत? सर्कलचा एरिया मायनस इलिप्सचा एरिया. सर्कलचा एरिया मायनस इलिप्सचा एरिया. काय कॉमन घेशील यातनं? पाय ए. झालं का बघ? आता हे इंटिग्रेशन करून करायचं आहे, पण आपण डायरेक्टली केलं. सर्कलची एरिया मायनस इलिप्सची एरिया. एनिवे, विषय लक्षात आला का? काम सोपं एकदम. पहिला तर आम्ही या सगळ्यातनं काय शिकलो? इलिप्सची एरिया शिकलो, पाय ए बी. आणि त्याच्या ऑक्झिलरी सर्कल आणि इलिप्सच्या मधली जी एरिया आहे ते पाय ए इंटू ए मायनस बी. म्हणजे काय रे? ह्याचा अर्थ काय? असा इलिप्स म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस काय आहे? ए. आणि सेमी मायनर ऍक्सिस काय आहे रे? ए मायनस बी. म्हणजे हे काय ए रिप्रेझेंट मायनस बी. करतं? काय रे? इलिप्स आणि त्याच्या ऑक्झिलरी सर्कल मधली जी एरिया आहे ती कुणाला इक्वल आहे रे? असा इलिप्स ज्याची एरिया कशी असेल, ज्याचा सेमी मेजर ऍक्सिस असेल ए आणि सेमी मायनर ऍक्सिस असेल ए मायनस बी. आलं का लक्षात?
सगळ्यांना लक्षात आलं का? कोणाला काय डाऊट आहे तर विचारा. सर, हम्म. त्यात एरिया कॉमन टू द इलिप्स अँड ऑक्झिलरी सर्कल दिलंय ना, म्हणजे आतली एरिया येईल ना. हे बघ, एरिया कॉमन टू द इलिप्स, जर तू आतली एरिया घेतलास समजा, कॉमन टू द इलिप्स आणि ऑक्झिलरी, समजा हे आतली एरिया, ही जी एरिया कशी काढायची, ही जी एरिया किती आहे मला सांग. पाय. पाय ए बी, बरोबर ना? काय प्रूव्ह करायला सांगितले वाचत्यांनी? प्रूव्ह काय करायला सांगितले? तो तेच म्हणतोय एरिया पण. कॉमन टू इलिप्स अँड ऑक्झिलरी सर्कल इक्वल टू एरिया ऑफ अनदर इलिप्स. हा, पण ते काय आहेत, कुठला ए आणि ए मायनस बी ना, म्हणजे त्याची एरिया किती असते सांग हो, मला. पाय पाय ए ए. इंटू ए मायनस बी. म्हणून इथं फ्रेमिंग चुकलंय म्हणतो, त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, एक्स, त्यांनी ओके. असं म्हणजे कॉमन टू दी म्हणजे एकाच्या बाहेर आणि दुसऱ्याच्या आत असं, नाहीतर मग हा सबसेटच आहे ना रे त्याचा, हा पूर्ण त्याच्या हा. आतच आहे. मग कॉमन म्हणजे इलिप्सचीच एरिया म्हणली असते ना त्यांनी, तसं नाहीये. म्हणजे हो. त्यांना जे काही इथं एक्सप्रेस करायचं ते बेसिकली काय एक्सप्रेस करायचं आहे, कॉमन टू दी इलिप्स अँड दी ऑक्झिलरी सर्कल, म्हणजे त्यांच्या मधली एरिया. त्यांनी बिटवीन शब्द वापरला असतं तर बरं पडलं असतं. आलं का लक्षात? हो. आता इथं तर त्यांनी मला वाटतं पाय बी प्रूव्ह केलंय. हे बघ इथं शेड काय केलंय बघ त्यांनी, केलंय का शेड? आलं का लक्षात सगळ्यांना? हो. अश्विन तूच वाच रे. 8वा प्रश्न. of x maximum x square x square comma 1 minus x whole bracket square comma 2x in the 2x 1 minus x where x belongs to 0 to 1, determine the area of the region bounded by the curves y is equal to fx and with x-axis x is equal to 0 and x is equal to 1. बर, मला याचं ते सगळं बाकीचं राहू दे, एरिया वगैरे सगळं राहू दे. मला हा कर्व काढलेला पाहिजे. आता हा कर्व आणि हे 0 to 1 पण विसर जरा. हा एकूण एकंदरीत कर्व अमॉंग रिअल नंबर लाईन आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, ही माझी रिअल नंबर लाईन आहे. मला आहे की नाही, हा कर्व पूर्णच्या पूर्ण काढायचा आहे. कसं काढू सांग? x च्या ओरिजिन मधून पास होईल अपवर्ड पॅराबोला. हे बघ, त्यासाठी काय करायचं सांगतो तुला मी. त्यासाठी तिन्ही कर्व पूर्ण काढायचे पहिला, सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, गडबड न करता कसं कसं काढायचं. पहिला तर तुला सांगतो, y इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे काय आहे रे, हा अपवर्ड पॅराबोला पासिंग थ्रू ओरिजिन ना, वर्टेक्स त्याचा काय आहे, ओरिजिन आहे. हा काढला. हो. 0 to 1 ची काळजी करू नको, त्याचं आपण काळजी नंतर करू. ठीक आहे, आता त्यानंतर तुला मी सांगतो, y इक्वल टू 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर. 1 - x ब्रॅकेट स्क्वेअरला मी x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर पण म्हणू शकतो का रे? म्हणू शकतो का? आता वरचं इक्वेशन y इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरं एनिवे हा पण काय आहे, अपवर्ड पॅराबोला आहे का रे? डाऊनवर्ड म्हणू नको त्याला, एक्सपांड केलं तर एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट पॉझिटिव्ह होणार आहे. अपवर्ड पॅराबोला आहे का? याचा वर्टेक्स काय आहे बघ. नाही. 1,0. 1,0. आता विषय काय आहे बघ, हे काढताना की नाही, प्रॉब्लेम असा आहे की हा कुठंतरी या पॅराबोलाला पण इंटरसेक्ट करणार आहे आणि कुठंतरी वाय ऍक्सिसला पण इंटरसेक्ट करणार आहे. एक्सला तर तो 1,0लाच काढणार आहे. ठीक आहे ना? मग आता हे करायच्या आधी, काढायच्या आधी जर आपण अंदाज घेऊयात, कसा अंदाज घेऊयात जरा सांग मला. वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करेल, एक्स 0 टाकशील ना रे? 0,1 ला करेल का बघ. हा. आणि या अपवर्ड पॅराबोलाला कुठं करेल,
वायच्या जागी एक्स स्क्वेअर टाकूया काय? मग एक्स हाफ होते का बघ जरा. हाफचा स्क्वेअर आणि हाफ मायनस वन म्हणजे मायनस हाफ, परत हाफच झाला ना. बोल, काय डाऊट आहे का कोणाला? कोणी काय बोलतंय का? डाऊट आहे कोणाला? नाही आहे. ठीक आहे. आता बघ हा, एकच मिनिट. आपला वर्टेक्स काय आहे? 1,0 आणि कुठं कुठं इंटरसेक्ट करते रे ते? वाय ऍक्सिसला 0,1 ला. पहिल्या करला 1, हाफ वर. बरोबर का? हो. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे? एक्स इक्वल टू हाफ ना, आणि वाय इक्वल टू 1/4. वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ना रे. बरोबर. हो. आता एक राहिलंय, अजून एक कर राहिलाय, वाच. कोण राहिलाय रे? 2x इन द ब्रॅकेट 1 - x. एक्सपांड करा त्याला. 2x मायनस. 2x. 2x² आता -2 कॉमन घे यातनं. काय सर? -2 कॉमन घेतला आपण यातनं, तर काय होईल सांग मला? एक्स स्क्वेअर मायनस एक्स. 1/4 ऍड करू काय ब्रॅकेटच्या आत? हे बघ काय केलंय मी. या दोन टर्म्स मधनं -2 कॉमन घेतला. एक्स स्क्वेअर आला, मायनस एक्स आला. आता ब्रॅकेटच्या आत मी 1/4 ऍड करतो, आणि बाहेर +1/2 म्हणतो. हे बरोबर केलं काय सांग मला? असं का झालं सांग? मी 1/4 जरी ऍड केले असतील, तर बाहेर -2 आहे म्हणजे मी 1/2 सबट्रॅक्ट केले, तर 1/2 ऍड केले. तर ह्याला मी, अश्विन मला सांग, असं केलं तर चालतंय का? y मायनस हाफ इक्वल टू -2 इन ब्रॅकेट एक्स मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट² चालेल का? चालेल. हा ओरिजिन मधनं जातो का जात नाही? कारण आता डाउनवर्ड पॅराबोला झालं की नाही मला सांगा. हाफ कॉमा हाफचा वर्टेक्स इथं कुठेतरी असेल. हे रेटनं काढतो मी. हाफ कॉमा 1/4 इथं आहे की नाही, त्याच्यावरती कुठेतरी हाफ कॉमा हाफ असेल. बरोबर का? हा डाउनवर्ड पॅराबोला आहे, तर हा कुठं कुठं एक्स आणि वाय ला इंटरसेक्ट करतोय बघूया. कसं बघशील? यात x0 टाक, y0 येते का बघ. x0 टाकलास की काय होते? y0. 0 होत आहे. आणि हो. x1 0, टाकलास तरी 0 बरोबर. y0 होतोय. बरोबर आहे की नाही? हो. मग हा असा डाउनवर्ड पॅराबोला आला का बघ. आला का? कळलं. आला आला. आता आपल्याला तिघांमधला मॅक्झिममचा भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. आपल्याला कन्सर्न फक्त 0 आणि 1 मध्ये आहे. आता मी जरा बघा, कोण कुठं कुठं मॅक्झिमम आहे जरा बघूया. मला सांग, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा काय असेल सांग मला? हा वाला, हा कोणाकोणाचा? रेड आणि ब्ल्यूचा, म्हणजे हा वाला पॅराबोला आणि 2 नंबर आणि 3 नंबर वाला. मॅक्झिमम जर म्हणलास, तर या इंटरसेक्शन पर्यंत हा कर्व मॅक्झिमम असेल, रेड वाला. या दोघांच्याही वर आहे ना? नाही, ब्लू वाला असेल 0 पासून इथपर्यंत. सगळ्यात वरती बघ, हा आहे का? मग या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून, या रिपीट करा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून रेड वाला, हो. आणि या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून 1 पर्यंत परत हा ब्लॅक वाला. ब्लॅक. मग मला सांग, मॅक्झिमम वाला जर आपल्याला कर्व काढायचा असेल, तर कसं काढू आपण आता?
सांग मला. तो साधारणतः इथून सुरू होऊन या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंत येतोय. परत मधला हा रेडवाला राहतोय. आणि परत हा. ही सगळी एरिया पाहिजे का आपल्याला? हो. मला कशी काढूया सांग ही एरिया. पहिला इंटिग्रेशन न सांग. इंटिग्रेशनने करून केलं तर पहिला तर मला अं, सांग, हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहिजेत तुला. हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसे काढतील? पहिला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाकोणाच्यातला? रेड आणि ब्लू ना? हो मग हा ब्लॅक आहे, हा रेड आहे, हा ब्लू आहे. सांग मला. रेड आणि ब्लूचं इंटरसेक्शन काढून दाखवतोस? हो. कसं काढशील? रेड वाला सांग मला काय आहे? आणि ब्ल्यू वाला तर मग त्याचं वन येईल मायनस एक्स वन. स्क्वेअर इज इक्वल टू 1 - x² होल स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर मग 3 x² इज इक्वल टू 2x आणि x इज इक्वल टू झाला की x2/3 येतो. वन आणि मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x मायनस 2x² 1 - 2x + x². किती झाले बघे? x² + 2x² 3x² इज इक्वल टू मायनस 2 4x फोर + एक्स 1 मायनस 3x मायनस x + 1. तर 1 - x चा ब्रॅकेट डायरेक्ट कॅन्सल होईल ना. हा ठीक आहे. 1 - x ब्रॅकेट कॅन्सल करा. 1 - x इक्वल टू 2x. हा पहिला आणि x इंटरसेक्शन इज वन इक्वल बाय टू थ्री होईल मग. 1/3. हा 1/3 होईल. आणि पुढचं इंटरसेक्शन होईल 2/3. पुढचं पण करून बघा, मला वाटतं 2/3. बोल, हा वाला किती झाला? 1/3. 2/3. हा वाला किती झाला? 2/3. 2/3. मला सांग काय करूया. 0 पासून 1/3 पर्यंत इंटिग्रेशन. हम्म. वन झिरो पासून इंटिग्रेशन 1/3 0 सोबत. 0 पासून 1/3 कोणाचं करशील? ब्लू वन वाल्याचं ना? मायनस एक्स स्क्वेअरचा. हा रेड वाल्याचा ना. 0 to 1/3 बघ. सगळ्यात वरती कोण आहे? सगळ्यात खाली ब्लॅक आहे, मग रेड आहे, मग वरती ब्लू आहे. मॅक्झिमम पाहिजे ना तुला? हा हा हा. मग 0 to 1/3 कोणाचं करशील? ब्लू वाल्याचा. ब्लू वाला म्हणजे कोण आहे? y ची किंमत x च्या टर्म्स मध्ये. 2x इन ब्रॅकेट 1 - x dx. बोल. 1/3 to 2/3 काय करशील? रेड आणि ब्लॅक दोघं पण खाली आहेत. सगळ्यात वरती, सॉरी, ब्लू आणि ब्लॅक दोघं खाली आहेत. सगळ्यात वरती रेड आहे ब्लू काय? आणि रेड वाल्याचा. हो. हा, रेड वाला मधला आहे ना तुझा. कोण आहे तो? 1 - x. वन बरोबर का? प्लस आता 2/3 हो पासून 1 पर्यंत कोणाचा? 2/3 ते 1 हा ओरिजिन एक्स मधून स्क्वेअर. जाणारा एक्स स्क्वेअरचा. सॉल्व्ह करा झाला सगळ्यांनी. किती येते आन्सर मला सांगा. तुमच्या मेन इलस्ट्रेशनच्या बुकमध्ये जी फिगर काढा न बघता आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर हा. लास्टचा बदल सांगा ना एकदा. कुठला रे? 0 to 1/3 हा, वाला. हे बघा आता ह्या इंटिग्रेशन लास्ट वरती. केलेत ना, एकदा सांगा बरं. हा मॅक्झिमम म्हणलंय का? हा 0 to 1/3 मध्ये सगळ्यात वरती कर कुठला आहे बघा. हा सगळ्यात खाली ब्लॅक आहे का? दाखवतो तुला थांब. हम्म. मला सांग, 0 to 1/3 मध्ये बघ. ब्लॅक येतोय, मग रेड येतोय, मग ब्लू येतोय का? हो. उंची कुणाची जास्त आहे सगळ्यात? पहिला ब्लॅक, मग रेड, मग ब्लू. ब्लूची. मला सांग, ह्या 0 to 1/3 मध्ये हो तू सगळ्यात पहिला वरती ब्लू येईल ना? म्हणजे मॅक्झिमम जर पाहिजे असेल तुला, तर हो 0 to 1/3 मध्ये तू ब्लू घेशील. 1/3 to 2/3 मध्ये बघ. हो. इथे ब्लॅक आहे, इथं ब्लू रेड. आहे, पण मध्ये काय आहे? रेड. आणि वर रेड. 2/3 पासून 1 पर्यंत काय व्हायला लागलंय? ही दोघं खाली आहेत, रेड आणि ब्लू.
सगळ्यात वरती कोण आहे? ब्लॅक. ब्लॅक आहे. ब्लॅक. आलं का लक्षात? आता हे कसं आहे सर माहिती मग आहे ते का? तुम्ही बोल बोल. 0 to 1/3 मध्ये ना, 0 to 1/3 मध्ये ब्ल्यू येईल ना. 0 to 1/3 मध्ये ब्लू वन येणार. मायनस एक्स स्क्वेअर. हा, मग 0 to 1/3 मध्ये आपण काय घेतलं? ब्लू वाला. ब्लू वाला शेवटचा आहे रे. मी लास्टला ब्लू वाला काढलाय वन ना. मायनस एक्स. रेड वाला मधला आहे. सॉरी 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 सॉरी, रेड मधला. मी वरती लिहायला चुकलोय. हा मधला 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर हा ब्लू वाला आहे. आणि शेवटचा आहे तो रेड वाला. हो. पुढं मागं होईल. ब्ल्यू वाल्याचं इक्वेशन वन मायनस हा. एक्सचा स्क्वेअर होईल. हे इथं जाईल आणि हे इथं येईल. ही दोन इंटरचेंज करा आणि सॉल्व्ह करा चला. हा. तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. मी जरा बाजूला बिना इंटिग्रेशनचं काय करता येते बघ. तुमचा आन्सर माझा आन्सर मॅच होतं का बघू.
किती येते तुमचा आन्सर? बिना इंटिग्रेशनचं 17/27 येते, मी दाखवतो. तुमचं इंटिग्रेशन 17/27 आलं का मला सांगा बरं. तर आन्सर काय आहे? 17/27. काय काय केलंय तुम्ही? हे इंटरचेंज केलं ना? 0 to 1/3 मध्ये कोण आहे? 1 - x² 1/3 to 2/3 मध्ये कोण आहे? 2x in bracket 1 - x. 2x. शेवटी x² आहे. येते का येत नाहीये? ठीक आहे, नंतर एकदा परत सॉल्व्ह कराय. 17/27 आलं पाहिजे. फक्त आता यामध्ये तुम्हाला सॉल्व्हिंगच कम्प्लीट करायचं आहे. ग्राफ सगळ्यांना लक्षात आलं का? पहिला मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचं ग्राफ लक्षात आलाय का? सगळ्यांना कुठल्या कुठल्या याच्यात लीड होते, कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. हा आपला फायनल ग्राफ निघेल का? हा y = x². हा y = किती? -x होल स्क्वेअर. हा 1 - x². एकच मिनिट, जरा चुकलंय माझं. हा जो इन्क्लाइंड आउटवर्ड्स आहे तो इन्क्लाइंड इनवर्ड्स पाहिजे.
हे बघा. हा असा खाली आला, परत हा झाला आणि परत असा केला. हा आपल्याला एरिया फाइंड करायचा. हा टोक कोण आहे? 1,0. मला सगळे पॉईंट सांगा जरा. हे 1/3 आहे, हे 2/3 आहे. त्यानंतर हा हाफला मला सांग किती येते उंची? एक्स इक्वल टू हाफला चेक करा. हा मधला कोण आहे रे? शेवटचा आहे ना तो. एक्स इक्वल टू हाफला किती होते? 2 × ½ × 1 - हाफ. हाफला हाफ होते का बघ. येते का लक्षात? हा जरा वर घेतो. हे आपल्याला काय पाहिजे एरिया? हा सगळा एरिया पाहिजे. मी काय करतो बघायचा. मी याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पहिला हा जो मधला आहे ना, त्याचा एरिया अश्विन मला सांग. या 2/3 दोन ठोकळे आहेत का रे? 2/3 दोन ठोकळे आहेत काय? हो. त्याची बेस किती, हाईट किती सांग मला. हा बेस जर म्हणलास तर अख्खा बेस हा 1/3 पासून 2/3, म्हणजे हा बेस एकूण 1/3 आहे का? हो. पण तुला अर्धच पाहिजे ना त्यातला ठोकळ्यासाठी. ही तुझी हाईट, हा तुझा बेस. हा किती झाला बेस मला सांग. 6. 1/6. आणि हाईट सांग मला किती झाली. ही हाईट कशी काढशील? 1/3 साठी हाईट किती होती बघ. एक्स इक्वल टू 1/3 साठी ही वरची हाईट तर हाफ आहे ना. 1/3 साठी हाईट किती होती बघ. कसं करशील? एक्स इक्वल टू 1/3 टाक. 2 × 1/3 × 2 4/9 हाईट निघते का बघ. मग ही राहिलेली हाईट किती झाली मला सांग. हाफ मायनस 4/9 झाली का बघ. हो. म्हणजे किती झाली? 1/18. बरोबर काय? 2 1 जा, 2 3 जा, 3 × 3 म्हणजे 2 1 जा, 2 9 जा, 3 3 9 9 जा 81. म्हणजे या मधल्या एवढ्या ठोकळ्याची एरिया 1/81 आली का बघ. इथं मी लिहून घेतो. 1/81 आली का? आता पण आहे की नाही? कुठला काढला आपण? एवढं काढलं ना. वरचा. हो. हे बघ, हा जो रेक्टँगल आहे ह्याच्या खालचा हा सगळा रेक्टँगल जो आहे, या रेक्टँगलची एरिया सांगशील का? याचा बेस 1 आहे आणि हाईट किती आहे बघ याची. 4/9. किती? 4/9. मग 4/9 × 1 किती झाली? 4/9. 4/9 झाली का? कुठला राहिला आता? हे जे काही साईडला दोन आहेत साइड्स है हाँ. ते एकाचं काढून इंटू 2 करूया का? कारण फेस सिमेट्रिकल आहे ना याचा. हो. तर सिमेट्रिकल आहे. मग एकाचं काढून इंटू 2 करूया. हो. हाँ 4/9 to 1. सांग मला त्याचं कसं करशील. साईड वाल्याचं बघा आता. साईड वाल्याचं दाखवतो तुला. साईडचा केवढा ठोकळा काढायचा लक्षात आला ना. हो. मला सांग आता. साईडचं तुला इथं दाखवतो मी. हे बघ, हा साईड वाला असा येत होता का रे? तुला यातला एवढाच पाहिजे ना. हो. हा 1,0 कडे येत होता का? आणि हे किती आहे तुझं? 1/3 आहे काय? 2/3. तुला एवढंच पाहिजे ना, मी शेड केलाय तेवढा. हो. मग या टोटल ठोकळ्यातनं हे रेक्टँगल आणि या छोटा ठोकळा मायनस करूया का? हो. टोटल किती आहे मला सांग. बेस 1/3 आहे, सॉरी बेस 1 आहे, हाईट 1 आहे. टोटल किती झालं? 1/3 × 1 × 1 1/3 झालं का? हो. मायनस या रेक्टँगलची एरिया सांग.
हे बघ, हे 1/3 असताना तू आता हाईट काढला होतास. 4/9. मग या रेक्टँगलची एरिया किती झाली? 4/27. 4/27 मायनस ह्याची एरिया सांग मला, हे या छोट्या डोक्याची. ही हाईट 4/9 आहे आणि बेस 2/3 आहे. 2/3. 1/3 2/3 किती? 4/9. 4/9. म्हणजे 8/81 झाले का बघ. 1/3 म्हणजे 27/81 झाले का? आणि हे 12/81 झाले का बघ. किती होतात मला सांग? 7/81 होतात काय? 7/81. हा. असे दोन ना, म्हणजे 14/81. 4/9 म्हणजे 36/81 झालं का रे? किती झाले मला सांग? अपॉन 81. 1 + 36 + 14. 21/81. 17/27 आलं का बघ. लक्षात आलंय का सगळ्यांना? बिना इंटिग्रेशनचं लक्षात आलंय का? सर एकदा हे वाला परत सांगा ना. डबल सांगतो. केलं ना त्या फिगरचं. कुठला वाला रे? आत्ता ज्याचं काढलं ना डबल केलं हा, हे ट्रायंगल. बघ, तुला आता हा एवढा कर, असं एवढाच भाग आहे की नाही रे? मग परत असा आणि परत असा आहे ना. मग मी काय हो म्हणतोय, तुला हा एवढा एरिया काढायचा आहे आणि खालच्या रेक्टँगल तू एवढा तुला काढायचा आहे, बरोबर का? आणि असा अजून हो एक इथं पण एक आहे. हा काढण्यासाठी हा कर्व हा मी बाकी काहीच काढत नाही. हा कर्व असं खालीपर्यंत आणतो. हा माझा 1,0 ला टेकतोय का? हा वर्टेक्स आहे का माझा? हो बरोबर का? हा 1,0 ला टेकतोय हो का? मग वर्टेक्सला धरून जर मी एरिया काढली या पूर्ण मोठ्याच्या मोठ्या या भागची, हा इन्क्लाइंड इनवर्ड्स आहे, म्हणजे हा 1/3 वाला आहे. सो 1/3 इंटू ही हाईट पण 1 आहे, ही बेस पण 1 आहे, म्हणजे 1/3 इंटू 1 किती झालं मला सांग? 1/3. आता यातनं तुला या रेक्टँगलची एरिया आणि या छोट्या ठोकळ्याची एरिया काय करायला लागेल? मायनस सबट्रॅक्ट. करायला लागेल. हम्म. हो तर मग आता मला सांग, ही रेक्टँगलची एरिया काय होईल? एक. हो हे बघ की, हा इथपर्यंत जर म्हटलास तू, हा वाला, हा तुझा 1/3 आहे की नाही? आणि या ह्याला हा हाईट किती आहे? 4/9 आहे की नाही? मग या फोर रेक्टँगलची एरिया जी हा मायनस फोर करणार बाय आहेस नाईन ती 4/27 झाली का? हो आता हा छोटा ठोकळा, याचं मला सांग, हे 1/3 पासून 1 पर्यंत, म्हणजे हा बेस 2/3 झाला का? आणि हाईट तेवढीच हो आहे का? 4/9. आणि हा 1/3 वाला हो ठोकळा आहे की नाही? मग 1/3 इंटू 2/3 इंटू 4/9, 8/81 झालं का बघ. हो 1/3 म्हणजे 27/81. 4/27 म्हणजे 12/81. आणि 8 अपॉन हो 81 किती झाले मला सांग? 12 आणि 8 20 झाले. 27 मधनं 20 गेले. 7/81. 7/81. असा पलीकडे पण एक आहे इथं, असा वाला. हा म्हणजे डबल इंटू करा. काय करशील? टू. टू म्हणजे किती झाले त्याचे? 41/. 14/81. 41. 14 14/81. अपॉन 81. बरोबर का? तो मधला, हो आता हा तुझा इथला आणि इथला झाला. मग खालचा जो रेक्टँगल होता त्याची एरिया 4/9 आली का तुझी? हो कुठला? हा वाला रेक्टँगल, हा पूर्ण इथपर्यंत असा तो. हा हा 4/9 आणि हा 1. बरोबर का? फक्त हा मधला राहत होतो ना हो एवढा ठोकळा. ह्याची एरिया आपण किती काढली? ह्याची एरिया 1/81 काढली होती आपण आता. ती आठवते हा का? ती सांगू का कशी काढली? हे बघ, हे जो हो आहे की नाही, हा हा 2/3 दोन ठोकळे आहेत का मला सांग? हो मग 2/3 म्हणजे 2/3 इंटू 2 पहिला करतो. आता बेस आणि हाईट सांग मला. ही हाईट किती असेल रे? या वरच्या टोकाची उंची हाफ आहे, ह्याची उंची 4/9 आहे, म्हणजे ही राहिलेली उंची किती असेल? हाफ मायनस 4/9 असेल का? हो म्हणजे 1/18 झाले. आता बेस सांग मला, हो बेस. हाफ पासनं 2/3 पर्यंतचा बेस आहे का रे हा? किंवा 1/3 पासून हाफ पर्यंतचा? काय पण करतो, हाफ मायनस 1/3 कर किंवा 2/3 मायनस हाफ कर. हा जो बेस आहे किती होईल सांग मला बेस?
2/3 मायनस हाफ केलास किंवा 1/3 मायनस हाफ मायनस 1/3 केलास तरी 1/6 होईल का बघ. हो. मग आता किती रेड्यूस कर. 2 1 जा 2, 3 जा 2, 1 जा 2, 9 जा 1/3 × 9 × 3. 1/81. हे 14/81. म्हणजे किती झाले? 15/81 झाले का? आणि हे किती झाले? 36/81. म्हणजे किती झालं? 17/20. सगळ्यांना लक्षात आलं का बघा? लक्षात आलं का बघा सगळ्यांना? आता हे जर तुमचं फास्ट जमायला लागलं तर तुम्हाला हे क्वेश्चन्स आणि लवकर सुटतील. काय डाऊट आहे का बघा, जरा लक्ष देऊन बघा सगळं काय केलंय तुम्ही, पण तुमच्या वहीमध्ये एकदा ते रफ वर्क करून बघा. 17/27 पर्यंत येते का? काय डाऊट आहे का बघा? यामध्ये इंटिग्रेशनची गरज पडत नाही आणि जेवढं तुम्हाला फास्ट जमेल ना, कॉर्डिनेटचं सबस्ट्रॅक्शन आणि क्लॅरिटी जशी येईल हे अजून फास्ट सॉल्व्हिंग येईल. मला नाही वाटत की याला जास्त वेळ लागतो. फक्त ग्राफ नीट काढून सगळे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बरोबर काढणं गरजेचं आहे. इनिशियली थोडा त्रास होईल, पण तुम्ही जितकी जे प्रॅक्टिस कराल तितकं फास्ट जमायला लागेल बघा. देवदत्त वाच प्रश्न. Consider the region formed by the lines x is equal to 0, y is equal to 0, x is equal to 2, y is equal to 2. Area enclosed by the curve y is equal to e raised to x and y is equal to log x. Within this region is being removed. Then find area of the remaining region. सांग आता मग y = e⁻x चा ग्राफ आणि y = log x चा ग्राफ कसं कसं काढशील मला सांग. x = 1 ला log 1 0 होईल बरोबर काय? पहिला log x काढायचं. x = 2 ला log 2 होईल ना रे? log 2 ची किंमत किती असेल रे? 1 पेक्षा जास्त असेल का 1 पेक्षा कमी असेल? कमी असेल. मग y = 1 पासून खालनं आणि हा जसं x वाढेल तशी व्हॅल्यू वाढत जाणार ना रे? मग हा पुढं वाढत जाईल. हम्म. पण हा इंटरसेक्शन जो असेल तो 1च्या खालचा असेल. ठीक आहे. हा कर्व झाला y = log x. या ब्रॅकेट चौकटीच्या बाहेर बघायचं कारण नाहीये. त्यांनी एरिया आतली फक्त एक इंटरेस्टेड आहे. तो बाहेरचा कर्व सोडून दे. log x चा काढला काय? आता e⁻x चा सांग मला. x = 0 ला किती 1 असेल ना रे? हम्म.
आणि एक्स इक्वल टू 2 ला ई स्क्वेअर होईल का? जी व्हॅल्यू 2 पेक्षा हो. पण जास्त असेल. असं जाईल का रे तो ग्राफ? हम्म. आता काय पाहिजे बघ त्याला. कन्सिडर द रिजन फॉर्म बाय द लाईन्स 0 x y x इक्वल टू 2 y इक्वल टू 2. त्या रिजन मध्ये एरिया एनक्लोज बाय द कर्व्स y इक्वल टू x and y इक्वल टू log x विदिन दिस रिजन इज बीन रिमूव्ड. विदिन दिस रिजन या दोघांनी जेवढी एरिया केले, म्हणजे कुठली एरिया रिमूव्ह करायची आता? विदिन दिस रिजन इज बिंग रिमूव्ड, एरिया एनक्लोज बाय द कर्व. कन्सिडर हा रिजन कन्सिडर केला, एरिया एनक्लोज बाय द कर्व्स. ठीक आहे, आता हा एनक्लोज एरिया म्हणजे ही जी एनक्लोज एरिया रिजन मध्ये, ही जी एनक्लोज एरिया आहे की नाही, मला सांग. मग ही जर रिमूव्ह केली हम्म. तर उरलेली रिजनची एरिया तुला हो. विचारली. बोल. आणि वायची किती ऍक्स दिली नाही ना, मग एकाची वाय घेतली एकाची एक्स घेतली. काय म्हणतो? दोघांची सेमच नाही घेणार. नाही, सेम नाही येणार. दोघांची सेमच घेतली. काय सेम येईल म्हणतोस आणि तू? वाय इज इक्वल टू दिलं ना, तर एरिया जी एनक्लोज केली आहे ती एक्स नाही, वरतीच पाहिजे सगळं. हे बघ, एरिया पहिला तर हा रिजन त्यांनी म्हटला की हा रिजन कन्सिडर करा, 2 बाय 2चा हा रिजन कन्सिडर करा. या रिजन मध्ये y इक्वल टू ई रेस टू एक्स न कुठली एरिया एनक्लोज केले सांग मला. म्हणजे ती पूर्ण बाउंडेड पाहिजे. हा तुझा ई रेस टू एक्सचा ग्राफ आहे, बाहेरचं बघूच नको. आणि हा रिजन आहे, तर त्यानं कुठली एरिया एनक्लोज केले? बाहेरचा भाग काहीच बघू नको. हा तुझा ई रेस टू एक्सचा ग्राफ आहे आणि हा तुझा पूर्ण रिजन आहे. यात कुठली एरिया त्यानं एनक्लोज केली असं वाटतंय तुला? वाय एक्सेस वरती. हा ठोकळा ना एवढा. लॉग एक्स न कुठली एनक्लोज केले रिजन मध्ये एवढासा. हम्म. हे दोन रिमूव्ह केल्यानंतर जे उरतंय त्याची एरिया काढायची आहे ना एक्सेस. आपल्याला. हम्म. मग टोटल जो ठोकळा आहे त्याची एरिया 2 × 2 असेल का रे? हो. मायनस या लॉग एक्सचं कर्वचं इंटिग्रेशन कुठून कुठे करशील रे? वन पास 1 1 पासून to 2 2. ना, बरोबर का? हम्म. मायनस ई रेस टू एक्सचं आता काय माहितीये का, तू वाय वर पाडतोयस ना ई रेस टू एक्सची एरिया. म्हणजे डीएक्स वापरणार का डीवाय वापरशील? हम्म. डीवाय dy. वापरशील ना, बरोबर का? मग सुरू कुठनं होते संपते कुठं बघ जरा तुझी. हम्म. हम्म. 1 पासून 2 1 पर्यंत. to 2. आता 2 फंक्शन पर्यंत. मधनं एक्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वाय, एक्स इक्वल टू लॉग वाय होईल का? हो. म्हणजे काय झालं, 4 - 2 टाइम्स, हे काय व्हेरिएबल चेंज आहे ना, 2 टाइम्स इंटिग्रेशन 1 to 2 लॉग एक्स टी एक्स. ऑगस्ट. लॉग एक्सचं इंटिग्रेशन कसं करणार रे? तोंडी सांग. लॉग एक्स इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू एक्स, म्हणजे 1 कॅन्सल होऊन परत एक्स, बरोबर का? एक्स लॉग एक्स मायनस 1. इंटू 2 करायचं आहे, 4 मधनं मायनस करायचं आहे. किती होते सांग मला? 2 log 2 - 2 1 log 1 0 झाला, -1 म्हणजे किती झालं बघ, 4 - 2 इन ब्रॅकेट अप्पर लिमिट झाली 2 log 2 - 2 मायनस लोअर लिमिट झाली -1 म्हणजे किती झालं रे? मायनस मायनस 1 +1. प्लस 1. मग किती होईल? 4 - 4 log 2 -4 मायनस 2. -2 -4 log 2 -2. प्लस त्याच 4. सॉरी 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 +4 होते.
म्हणजे किती झाले बघ. 4 - 4 log 2 +4 - 2 म्हणजे 8 - 2 6 - 4 log 2 झाले काय. हम्म. किती आले बघ त्यांचं. बघा त्यांनी तेच कट केले का एरिया. कळालं का. एनक्लोज म्हणले त्यांना त्या रिजन मधलं तर किती आले बघा आन्सर 6 - 4 लॉग. लक्षात आलंय सगळ्यांना. लक्षात आलं का. हो. सर. देवदत्त तूच वाच पुढचा. ड्रॉ द रफ स्केच ऑफ द कर्व अँड फाइंड द एरिया ऑफ द बाउंडेड रिजन बिटवीन द कर्व अँड द एक्स ऍक्सिस. त्याचं कसं काढायचं मला सांग. x² + 3x + 2 चे फॅक्टर्स पडतील का रे. हम्म. आणि इथं X - X - मला सांग. कर्व एक्सची -2 बघा सगळ्यांनी लक्ष देऊन हे तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. कर्व कसा ट्रेस करतोय बघा. फंक्शन झिरो कुठं कुठं होते बघतोय मी. x = -2 तर y ची व्हॅल्यू 0 होईल. x = -1 x = -2 ला कर्व 0 झाला. x = -1 ला कर्व 0 झाला. x = 2 ला काय होईल रे. y इन्फायनाइट होईल कर्व. आणि x = 1 ला पण तो कुणीकडे जाईल. इन्फानाइट कडे जाईल. 1च्या पुढं काय होईल सांग मला. 1च्या पुढं कर्व अबाव एक्स ऍक्सिस राहील. देवदत्त सगळ्या ब्रॅकेटला एक्स ने डिवाइड कर. तर ग्राफ वरती पॉइंट 1 आणि 2 पुढे मागे झालं. तुझ्या पुढे सुद्धा तुझ्या पुढे सगळे ब्रॅकेट्स पॉझिटिव्ह राहतील. सगळ्यांना एक्स ने डिवाइड करा. आणि एक्स इन्फानाइट झाल्यावर काय होईल बघा. 1 × 1 × 1 × 1 म्हणजे एक्स इन्फानाइट झाला की वाय 1 होईल का. मला काय वाटते मी तुम्हाला सांगतो बघा आता लक्ष देऊन. एक्स इन्फानाइट टाकला की वाय ची व्हॅल्यू 1 होते. आणि x2 टाकला. मला असं दिसतंय. मी काय करतो पहिला ग्राफ नंतर काढतो पण x = 1 x = 2 y = 1 हे लाईन्स काढून घेतो. इथं तर झिरोच होतोय ना. इथं पण झिरो होतोय इथं पण झिरो होतोय. आणि x मायनस इन्फानाइट टाकला तरी y ची व्हॅल्यू 1 होते. मी काय म्हणतोय बघा. 2च्या राईट हँड लिमिट जर मी चेक केली 2ची राईट हँड लिमिट मग तुम्ही थोडंसं 2 पेक्षा जास्त आहे पण तुम्ही 2 कडे चाललाय तर तुम्ही पॉझिटिव्ह इन्फानाइट कडे असाल म्हणजे 2च्या राईट पासन. आणि 2च्या लेफ्टला जर बघितलं तर तुम्ही निगेटिव्ह इन्फिनिटी कडे असाल. म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये काय होणार आहे. 1.5 जरी म्हटला तरी एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह राहणार आहे आणि एक ब्रॅकेट निगेटिव्ह राहणार आहे. सो 1च्या पुढे आणि 2च्या मध्ये कर्व तरी खाली असणार आहे पूर्णपणे. पण 1 ला पण इन्फायनाइट होतोय आणि 2 ला पण इन्फायनाइट होतोय. आणि याच्यामध्ये मला वाटते कर्व असं वाढवून परत खाली जाणार आहे. म्हणजे मायनस इन्फायनाइट पासून सुरू होऊन परत खाली जाणार. आणि 2च्या पुढं हा प्लस इन्फायनाइट पासून सुरू होणार
आणि शेवटी शेवटी सेटल डाऊन होणार ते असं एक्स इन्फानाइट जाईपर्यंत वायची व्हॅल्यू 1 ला सेटल डाऊन होणार. हे पटते का मला सांगा? हा भाग 1 आणि 2 च्या मधला भाग आणि 2 च्या पुढचा भाग जो मी काढलाय, 2 च्या उजवीकडनं तो पॉझिटिव्ह इन्फानाइट पासून सुरू झाला आणि कमी होत 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 ते 1 कडे आला. का 1? कारण एक्स सर इन्फानाइट झाला की हा. डिफरन्शिएशन ते केलं तर काय म्हणतो? डिफरन्शिएशन करून एव्हरेज एक्स काढला तर तो किती झिरो कुठे कुठे होतं ते बघायचं एफ डॅश एक्स न आणि तुला मग तुला एव्हरेजच्या मेथडने आपण ग्राफ नाही, एफ डॅश एक्स न तुला हे ग्राफ मिळेल काढू की शकतो ना नंतर मी पॉइंट ऑफ इनफिनिटी बघून मोनोटॉनिक पॉईंट ऑफ मॅक्सिमम, पॉईंट ऑफ मिनिमम मिळतील की तुला. एफ डॅश एक्स काढून बघा आता सगळ्यांनी. काय होईल एफ डॅश एक्स सांग मला. इथं सांग वाय डॅश इक्वल्स टू. 2x plus 3 into x minus 1 into x minus 2. खाली या सगळ्याचा स्क्वेअरच होईल ना. एक्स स्क्वेअर मायनस 3x+2 इंटू किती? 2x plus 3. स्क्वेअर x प्लस 3x+2 इंटू 2x-3 2x आपण minus हे 3. सगळ्याचा स्क्वेअर इक्वल टू किती म्हणशील तू डेरिव्हेटिव्ह? 0. मग करा इक्वेट, रफ मध्ये करून दाखवा मला किती येते याचं. कुठं कुठं डेरिव्हेटिव्ह 0 होते मला सांगा.
त्यांचा ग्राफ बघा त्यांनी काय काढलाय. 1 to 2 आणि 2च्या पुढचा ग्राफ आपण बरोबर काढलाय का? मागचा एक भाग काढायचा होता. मी काय दाखवलं तुम्हाला? मायनस इन्फानाइटला पण फंक्शनची व्हॅल्यू 1 होते, पॉझिटिव्ह इन्फानाइटला पण फंक्शनची व्हॅल्यू 1 होते. 1 to 2 मध्ये फंक्शन निगेटिव्ह राहतो आणि तो मायनस इन्फानाइट पासून परत मायनस इन्फानाइट कडे जातो. आणि x इक्वल टू 0 ला फंक्शनची व्हॅल्यू 1 होते. आणि 1च्या आधी सुद्धा तो इन्फानाइट कडे जातो, फक्त तो पॉझिटिव्ह इन्फानाइट कडे जातो. एवढं सगळं जर डोक्यात आणलं ना, तर तो करून निघू शकतो. आपण आता यातला निम्मा भाग काढलाच होता. मग काय काय काढलं होतं बघा. लक्ष द्या. 1 आणि 2च्या मधला भाग काढला होता, 2च्या पुढच्या काढला होता. तर 1च्या मागचा विचार अजून सुरू करायचा होता. पण 1च्या मागे काय लक्षात येते की कर पॉझिटिव्ह इन्फानाइट आहे. लक्ष देऊन बघा मी काय सांगतोय. 1च्या आधी 1च्या नंतर कर निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह इन्फानाइट, पण 1ची लेफ्ट हँड लिमिट पॉझिटिव्ह इन्फानाइट असेल. पॉझिटिव्ह इन्फानाइट पासून x इक्वल टू 0 होईपर्यंत फंक्शनची व्हॅल्यू 1 होते. आणि x इक्वल टू इन्फानाइटला, हे बघा, इथनं असा खाली आला, हे त्याचे दोन झिरोज आहेत. म्हणजे खाली येऊन काय होणार आहे? -1 ला 0 होणार आहे, 2 ला 0 होणार आहे. आणि इथनं असं मागं जाऊन परत तो 1 लाच जाणार. म्हणजे x इक्वल टू मायनस इन्फानाइटला फंक्शनची व्हॅल्यू 1 होईल. हा कर तुम्हाला पटतोय का बघा. कारण हे फक्त डेरिव्हेटिव्हच्या मदतीने एवढं सगळं काढणं शक्य नाहीये. कुठं कर इन्फानाइट चाललाय, कुठं मायनस इन्फानाइट चाललाय, सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. टूच्या राईटला काय, टूच्या लेफ्टला काय, -1च्या राईटला काय, हा क्वाड्रॅटिक, आपण क्वाड्रॅटिकचा जो कर्व आहे हा स्टार मार्क करा आणि हा नंतर परत प्रॅक्टिस करा. मी काय काय विचार केला होता तो लक्षात येतोय का देवदत्त? काय आला तुझं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर सांग मला. एवढ्या सगळ्या गोष्टी कळतील का फक्त डेरिव्हेटिव्ह मध्ये तुला? नाही. नुकता तुझा पॉईंट ऑफ मिनिमम मॅक्झिमम म्हटलं तर त्याचे दोनच आहेत. ते पण इंटिग्रल व्हॅल्यूज मिळणार नाहीत तुला. तुला विचार करूनच काढावं लागेल करची व्हॅल्यू कशी व्हेरिएट होते, कुठून कुठं जाते. इन्फानाइट पासून 1 कडं, 2च्या पुढं. 1 आणि 2च्या मध्ये मायनस इन्फानाइट पासून प्लस इन्फानाइट, मायनस इन्फानाइट कडेच, म्हणजे कमी होऊन वाढून परत खाली जाते. 1च्या डावीकडं पॉझिटिव्ह इन्फानाइट पासून सुरू होते, 0 येईपर्यंत 1 होते, -1 त्याचा 0 होतोय, -2ला पण 0 होते, आणि परत वाढत तो x इक्वल टू मायनस इन्फानाइटला जाईपर्यंत ती फंक्शनची व्हॅल्यू 1 कडे राहते. कर कुठं वरती आहे कुठं खालती आहे एवढं लक्षात घेतलं तर सगळा ग्राफ हा निघू शकतो. त्यातला दुसरा म्हणजे दोन भाग आपण काढलेच होते. 1 to 2च्या मधला काढला होता, 2च्या पुढचा काढला होता. फक्त 1च्या लेफ्ट साईडचा काढायचा होता. हा कर एकदा परत प्रॅक्टिस करताय का? आणि हा एकदाच प्रॅक्टिस करावा लागेल. त्रास जो काय व्हायचा तो पहिल्यांदाच होईल, पण यापुढे क्वाड्रॅटिक आपण क्वाड्रॅटिकला परत काय त्रास होणार नाही. फक्त काय वरचे रूट्स आणि खालचे रूट्स बदलतील, पण हा टाईप परत रिपीट होईल. आता यातला त्यांनी काय म्हणलं, एरिया विथ दी एक्स एक्सिस म्हणले ना देवदत्त. मग यातली एक्स एक्सिस बरोबरची जी काही बाउंडेड एरिया आहे ती कुणाच्या मध्ये आहे रे? फक्त -2 आणि -1च्या मध्ये आहे की नाही? बाउंडेड रिजन. बाकी सगळे बाउंडेड नाही आहेत, अनबाउंडेड आहेत, लक्षात घे. तू म्हणशील हे का नाही, तर हे बाउंडेड नाहीये. हे का नाही, कारण हे बाउंडेड नाही, इन्फायनाइट पर्यंत चाललंय. हे पण बाउंडेड नाही. बाउंडेड फक्त कुठला आहे? -2 पासनं -1. आले का लक्षात सगळ्यांना? हो. चालते. एवढं प्रॅक्टिस करा मला असं वाटतंय. पुढचा क्वेश्चन काय घेत नाही मी आता. 11th क्वेश्चन, ग्राफ न बघता 11th 12th हे दोन होमवर्क साठी करायचे. 11 12. ठीक आहे.
चालेल, एवढं करा, जरा प्रॅक्टिस करा तुम्ही. दोन चार कर जरा. मीच काढले तर तुमचं डोकं चालायचं म्हणजे विचार करायला हे होणार नाही. तुम्ही कुठं इन्फायनाईट होते, कुठं वन होते, कुठं झिरो होतं, हे सगळे चेक करून जरा दोन चार कर ट्रेस करायचा प्रयत्न करा. पुढचे तीन चार क्वेश्चनचा जरा होमवर्क म्हणून ग्राफ काढायचा प्रयत्न करा रफ मध्ये. परत मी जेव्हा टीचिंग करेन ना, तेव्हा मी टीचिंग केलेलं तुम्हाला चांगलं समजेल. तुम्ही ट्राय केल्यानंतर जर मी ग्राफ काढले तर चांगलं समजेल. तुम्ही ट्राय करायच्या आधी जर मी सगळं काढून दाखवलं तर ते बऱ्यापैकी एवढी अंडरस्टँडिंग लेवल वाढणार नाही. सो 11, 12, 13, 14, 15 ऍटलिस्ट पुढचे 4-5 क्वेश्चनचे तरी ग्राफ त्यांचं न बघता तुम्ही प्रयत्न करा. त्यांचं एकदा नजरेसमोरनं गेलं, जरा सुद्धा नजरेसमोरनं गेलं तर तुमचं थॉट प्रोसेस संपते आणि मग तुम्ही तसंच काढताय. तुमचा तुमचा विचार करा आणि काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. या धड्यामध्ये एवढंच आहे. काय थेअरी शिकवणार नाहीये मी तुम्हाला. कुठली वेगळी थेअरी राहिलेली नाहीये. तुम्हाला ग्राफ काढता आलं म्हणजे झालं. कर्व ट्रेसिंग जमलं पाहिजे. लक्षात येते का? हो. ठीक आहे, चला. एवढं करा तुम्ही. आता आपण भेटू नंतर. एक पेपर डिस्कस करून दाखवलाय, अजून एक पेपर डिस्कस करून दाखवेन मी तुम्हाला, अटेम्प्ट करून दाखवेन. त्यावेळेला मग आपण दोन्ही पेपरचे डिस्कशन होऊन जातील. ठीक आहे. चला.